हदगाव तालुक्यातील शिरड येथील पिण्याच्या पाण्याच्या मुख्य जलकुंभात मृत पक्ष्याचे अवशेष आढळल्याने खळबळ उडाली। पाणी पाहण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना जलकुंभातील पाण्यात कुजलेल्या अवस्थेतील पक्षी, पिस आणि घाण दिसून आले। हेच पाणी गेल्या काही दिवसांपासून गावाला पुरवलं जाते असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। दूषित पाण्यामुळे उलट्या, जुलाब आणि साथीचे आजार पसरण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। जलकुंभ तात्काळ रिकामा करून निर्जंतुकीकरण करावं आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान शिरडमध्ये 8,84,00,000 रुपयांच्या रस्त्याचं भूमिपूजन होत असताना गावाला शुद्ध पाणी मिळत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। हदगाव तालुक्यातील मनाठा गावात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि कमी दाबाच्या समस्येने ग्रामस्थ त्रस्त आहेत। या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र विद्युत फिडरची मागणी करत तो सुरू होईपर्यंत वीज बिल न भरण्याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय। सुमारे 10,000 लोकसंख्या असलेल्या मनाठा गावात विद्युत उपकेंद्र असूनही मनाठ्यासह परिसरातील गावांना एकाच वाहिनीवरून वीज पुरवठा केला जातो। त्यामुळे बिघाड झाल्यास संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित होतो। कमी दाबामुळे घरगुती ग्राहकांसह शेतकऱ्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागतोय। ग्रामसभेला सरपंच कल्पना विशाल शिंदे, सरपंच, उपसरपंच मारुती बोईनवाड, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आता स्वतंत्र फिडरच्या मागणीवर महावितरण काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले। हदगाव शहरात शक्तीपीठ जोगवा यात्रेचं श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले। यात्रा हदगावात दाखल होताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते माहेश्वरी भवन दरम्यान शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। शक्तीपीठ जोगवा यात्रेचं हदगाव शहरात आगमन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून माहेश्वरी भवनापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी महिलांनी फुगडी तसंच पारंपरिक पावली खेळत शोभायात्रेची रंगत वाढवली। भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। माहेश्वरी भवन इथं श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीचं आणि पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं। त्यानंतर परमपूज्य मकरंद महाराज यांनी उपस्थित भाविकांना जोगवा यात्रेचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व याबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी भाविकांच्या वतीनं पंचपदी कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं। धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं दत्तभक्त, महिला, पुरुष आणि समाज बांधव उपस्थित होते। भाविकांच्या मोठ्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता। कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर शक्तीपीठ जोगवा यात्रा पुढील गावाकडे मार्गस्थ झाली। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानं युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे। सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी याचा आढावा घेतला। शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा, डॉक्टर आणि रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्यात येणार आहे। संदर्भ रुग्णालयात डायलिसिस, मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि जळीत रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग येत्या 3 ते 4 महिन्यात सुरू करण्यात येणार आहे। कुंभमेळ्यादरम्यान खासगी रुग्णालयांमध्ये आयुष्यमान भारत योजना लागू करण्याचं नियोजन आहे। भाविकांनी आवश्यक लसीकरण करून घेण्याचं आवाहन करण्यात आले। त्र्यंबकेश्वरमध्ये सध्याची बाह्य रुग्ण सेवा सुरू ठेवून नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी नवीन रुग्णालय उभारण्याचं नियोजन असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलंय। कुंभमेळ्यासाठी तज्ञ डॉक्टर आणि मनुष्यबळाची कमतरता भासू नये यासाठी देखील नियोजन सुरू आहे। दरम्यान आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील भ्रष्टाचाराच्या तक्रारींच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले। दोषींना सोडणार नाही असा इशारा आंबेडकर यांनी दिलाय। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यातील वादावर प्रत्येकानं चर्चेतून मत मांडावं असं आवाहनही त्यांनी केलंय। आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये ज्या पद्धतीनं काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित झाला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती चौकशी लावली। चौकशीच नाही तर SIT लावली। या SITची चौकशी मला वाटते प्रवीण गेडाम साहेबांच्या अध्यक्षतेखालीच त्याच्याबद्दलचा एकूण संपूर्ण नियुक्ती केलेली आहे। ते कालबद्ध प्रोग्राममध्ये त्यांच्यामध्ये जी काही त्यांची सगळ्या फाइंडिंग्स येतील त्याप्रमाणे आपण कारवाई करतोय। अशा पद्धतीने एका बाजूला आयुष्यमान भारत योजना किंवा महात्मा फुले जीवनदायी योजना ही आमच्या राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची खूप महत्त्वपूर्ण योजना आहे। अनेक लोकांना, गरजू आणि गरीब लोकांना चांगल्या पद्धतीच्या मोफत सेवा देण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे। पण दुर्दैवाने असे काही चुकीचे लोक असतात की ज्यांच्यामुळे योजनासुद्धा आणि सरकारवरती सुद्धा बालंट येते। त्यामुळे याच्यामध्ये जे दोषी असतील ते एकाही दोषी माणसाला आम्ही सोडणार नाही, कारण शेवटी या एका घटनेचा परिणाम हा कळत नकळत संपूर्ण यंत्रणेवरती होतो। त्यामुळे याच्यावरती SIT नेमलेली आहे, त्याची चौकशी सुरू आहे। त्या चौकशीच्या एका प्रोग्रामप्रमाणे ते संपूर्ण यंत्रणेची चौकशी करतील। जे दोषी असतील त्या सगळ्यांच्या वरती अतिशय कडक कारवाई होणार आहे।
श्रावण महिन्यामुळे येवला तालुक्यातील गोरखनगर येथील ऐतिहासिक गोरक्षनाथ गडावर सध्या भक्तिमय वातावरण पाहायला मिळते। गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते। भाविकांच्या सेवेसोबतच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते। कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने गोरक्षनाथ गडावर मोफत नेत्र तपासणीसह विविध आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले। दर्शनासाठी आलेल्या अनेक भाविकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। धार्मिक स्थळीच आरोग्य तपासण्याची सुविधा उपलब्ध झाल्याने भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत केले। सामाजिक बांधिलकी जपत भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले। आज गोरखनगर तालुका येवला येथे श्री क्षेत्र गोरखनाथ गड या गडावरती आज शनिवारी भव्य असं यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। हा जो गड आहे गोरक्षनाथाचा गड हे प्राचीन काळापासून या ठिकाणी गोरखनगर या ठिकाणी आहेत आणि दरवर्षी या ठिकाणी भव्य अशी यात्रा होत असते। परंतु हा गोरक्षनाथाचा गड हा कुठेतरी फार लोकांच्या चर्चेमध्ये आलेला नाही, हा दुर्लक्षित झालेला हा गड आहे। सूर्यवंशी परिवार दरवर्षी या ठिकाणी या यात्रेच्या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन करत असते। येवल्यावरनं सूर्यवंशी परिवार या ठिकाणी येतो आणि तो या ठिकाणी सेवाभावचं काम करत असतो। आज कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने या यात्रेच्या निमित्ताने आज नेत्ररोग तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तुम्ही सगळे बघत असाल इतकी भव्य दिव्य यात्रा आणि आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत। प्राचीन काळापासून हा गड या ठिकाणी आहे। गोरक्षनाथाची सेवा पूजा अर्चना या ठिकाणी करण्यात येते आणि हा दुर्लक्षित भाग असून येत्या काळामध्ये भविष्यामध्ये याच्यामध्ये आम्ही सर्वजण लक्ष घालून या ठिकाणी सुशोभीकरण असेल, इतर सुविधा असतील हा देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। आज मी यात्रेसाठी जे भाविक भक्त आलेत त्यांना सर्वांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो की सर्वांनी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर करून घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने सूर्यवंशी परिवाराने जो काही महाप्रसाद ठेवलाय त्या महाप्रसादाचा आनंद घ्यायचा आहे। धन्यवाद। अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या प्रस्तावित उपवर्गीकरणाविरोधात नाशिकमध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीने जोरदार महामोर्चा काढण्यात आला। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली गोल्फ क्लब मैदानापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत हा महामोर्चा काढण्यात आला। या महामोर्चात 59 जातींमधील हजारो समाज बांधव सहभागी झाले। हातात निळे झेंडे, मागण्यांचे फलक आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला। आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करा आणि सामाजिक न्यायाचे रक्षण करा अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाच्या प्रस्तावित निर्णयाचा निषेध केलाय। गोल्फ क्लब मैदानापासून सुरू झालेला मोर्चा त्र्यंबक नाका, खडकाळी सिग्नल आणि शालिमार मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचला। त्यानंतर मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झालं। नंदुरबार नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत भाजपचे नगरसेवक तसंच विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सभात्याग केलाय। नगरपालिकेच्या कामकाजात विरोधी पक्षाला डावलून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। 10 लाख रुपयांपेक्षा कमी आणि त्यापेक्षा अधिक रकमेच्या कामांसाठी ठराविक निविदा प्रक्रिया असतानाही नियमांना बगल देऊन कामकाज सुरू असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केलाय। आधी कामं करून नंतर निविदांना मंजुरी देण्याचा पायंडा पाडला जातोय। कार्योत्तर मंजुरीसाठी आवश्यक टिप्पणीही ठेवली जात नसल्याचा दावा करण्यात आलाय। दरम्यान स्थायी समितीच्या बैठकीत पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेत सभात्याग केला। नगरपालिकेचं कामकाज पारदर्शक पद्धतीने व्हावं, स्थायी समितीच्या बैठकांचं चित्रीकरण करण्यात यावं आणि पत्रकारांना प्रवेश देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा चौधरी यांनी दिलाय। विरोधी पक्षनेता नंदुरबार नगर परिषद आज रोजी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत पत्रकारांना प्रवेश, चित्रीकरण हे करण्याचे आदेश माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी 6 मे रोजी दिलेले होते। परंतु सत्ताधारी याची पायमल्ली मागील स्थायी समितीचे प्रत्येक बैठकीत केले होते। मी मागच्या स्थायीला बी या ऑब्जेक्शन घेतलं होतं की पत्रकारांना येऊ द्या आणि त्यावेळेस मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की पुढच्या वेळेस आम्ही चित्रीकरणही करून पत्रकारांनाही एंट्री देऊ। परंतु यावेळेस सुद्धा चित्रीकरण नाही आणि पत्रकारांना प्रवेश नाही। मी नंदुरबार
शहराच्या नागरिकांना लक्षात आणून देतो की कसं बेकायदेशीर काम हे सत्ताधारी करत आहे. कार्योत्तर मंजुरीच्या नावाखाली अगोदरच टेंडर प्रोसेस करून घेते आणि 10 लाखाच्या आतले विषय हे स्थायी समितीत यायला पाहिजे, त्याचे वरचे विषय हे जनरल बोर्डला यायला पाहिजे. पत्रकारांना प्रवेश नाकारण्याचे कारण म्हणजे की बेकायदेशीर कृत्य करता येईल, जेणेकरून पत्रकारांना माहिती पडलं म्हणजे नागरिकांच्या समोर जाईल. कार्योत्तर मंजुरी म्हणजे एखादा इमर्जन्सी विषय असेल त्याला कार्योत्तर मंजुरी देऊन ते काम करता येतं. ह्या अजेंड्यात 15 विषय आहेत, त्याच्यापैकी 7 विषयांना कार्योत्तर मंजुरी घेतलेली. कार्योत्तर मंजुरी म्हणजे पहिले टेंडर देऊन दिलेलं आहे, पहिले टेंडर पास करून घेतलंय. इथं फक्त मीटिंग मध्ये एक नॉर्मल प्रोसेस करतायत. ही बेकायदेशीर ही सगळा प्रकार चालला होता. पत्रकारांना प्रवेश नाकारला जात होता, व्हिडिओ चित्रीकरण होत नव्हतं. कारण की तुमचं असं काय आहे की ते नागरिकांपर्यंत बाहेर जाऊ होऊ दे ना, खुली चर्चा. चित्रीकरण झालं असतं तर यांचे आज जे हे कामकाज चालतं ते लोकांसमोर येणार नाही आणि त्याला मी विरोध केला. या सर्व प्रक्रियेचा निषेध म्हणून मी आज या बैठकीचा सभात्याग केलेला आहे. येणाऱ्या काळात माननीय जिल्हाधिकाऱ्यांना ह्या बैठकीच्या आम्ही लेखी तक्रार करणारच आहोत आणि काय आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पायमल्ली नगरपालिका प्रशासन सत्ताधारी कसे करत आहोत. माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक येऊन त्यांच्या लक्षात आणून देऊ आणि तसं न झाल्यास आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लवकरच आंदोलन करू आणि सत्ताधाऱ्यांना भाग पाडू. पुढच्या बैठकीत नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा परिषद पार पडले. या परिषदेत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचं 8 ठराव मंजूर करण्यात आले. कांद्याला भावांतर योजना लागू करून शेतकऱ्यांना हेक्टरी 3000 रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी ठरावाद्वारे करण्यात आली. तसंच नाफेड आणि NCCFच्या कांदा खरेदीसाठी योग्य धोरण निश्चित करावं, अन्यथा कांदा खरेदी बंद करावी अशी मागणी करण्यात आली. कांद्याचे निर्यात धोरण कायमस्वरूपी निश्चित करावं, कांद्याची आयात बंद करावी, कांद्याचे भाव क्विंटलऐवजी किलोमध्ये जाहीर करावेत अशा मागण्यांचाही ठरावात समावेश आहे. शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारी धोरणं टाळण्याची मागणी करण्यात आली. या मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतरवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कांदा परिषदेत देण्यात आलाय. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांना संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी चंद्रपूर पोलीस दल आणि रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने TEENS जागरूकता कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात झालेल्या कार्यशाळेला जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातील सुमारे 1000 प्राचार्य आणि शिक्षक उपस्थित होते. जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक आणि रोटरी क्लबच्या अध्यक्षा स्मिता जीवतोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. लैंगिक छळ, सायबर क्राईम, सोशल मीडिया, ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षेबाबत पोलिसांनी शिक्षकांना मार्गदर्शन केलं. सायबर एक्सपर्ट मुजावर अली यांनी ऑनलाईन फसवणुकीच्या पद्धती आणि त्यापासून बचावाच्या उपाययोजना समजावून सांगितल्या. मोबाईलच्या अतिवापराचा विद्यार्थ्यांच्या भावनिक विश्वावर परिणाम होतोय. पालकांप्रमाणे शिक्षकही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सपोर्ट सिस्टीम असल्याचं स्मिता जीवतोडे यांनी सांगितलंय. चंद्रपूर पोलीस खास म्हणजे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सरांचा इनिशिएटिव्ह या प्रोजेक्ट मध्ये आहे. रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या आणि पोलीस डिपार्टमेंटच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. आजकालची जी नवीन जनरेशन आहे ही कुठेतरी मोबाईलच्या विळख्यात अडकलेली आहे आणि दुर्दैवाने मुलांचं भावनिक विश्व यामुळे कोलमडून पडतंय. मुलांकडनं विविध अपराध इथे होत आहेत. मुलं अजाणतेपणी विविध गुन्ह्यांमध्ये ओढल्या जात आहेत आणि कुठेतरी मुलांसाठी सपोर्ट सिस्टीम म्हणजे त्यांचे पालक आणि दुसरे म्हणजे शिक्षक असतात. तर शिक्षकांना या सगळ्या बाबतीत अवेअर करण्यासाठी, शिक्षकांची मदत मुलांच्या विश्वाला समृद्ध करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून शिक्षकांना या गोष्टींबद्दल अवगत करण्यासाठी म्हणून आम्ही ही कार्यशाळा आज आयोजित केलेली आहे. मुलांच्या वागण्यात, बोलण्यात किंवा त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये जर काही फरक पडला तर शिक्षकांना आपोआप त्या गोष्टीची कल्पना येते की मुलगा कुठेतरी डिस्टर्ब आहे आणि त्याच्या भावविश्वात शिक्षक हात घालू शकतात, त्याला सपोर्ट करू शकतात. म्हणून शिक्षकांना देखील ही माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आजच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शिक्षकांना पोक्सोच्या कायद्याबद्दल आयुष नोपानी सरांनी अवगत केलेलं आहे. मुलांच्या भावविश्वाबद्दल मानसी मोरे नोपानी मॅडम बोललेले आहे
आणि मुजावर अली सर जे सायबर एक्सपर्ट आहेत, ते मुलं सायबरच्या विश्वामध्ये कशा पद्धतीने गुन्हेगारीत ओढल्या जात आहेत याच्याबद्दल शिक्षकांना माहिती देत आहेत. आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि जवळपास 1000 शिक्षकांनी या कार्यशाळेचा फायदा घेतलेला आहे. विविध झेडपी शाळांचे तसेच आश्रम शाळांचे विद्यार्थी आणि प्रिन्सिपल्स इथे आज उपस्थित आहेत. मी रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या वतीने SP सर आयुष नोपानी सरांचे इथे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. तसंच या सर्व शिक्षकांचे धन्यवाद व्यक्त करते की यांनी इथे उपस्थित बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेसाठी 23 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी ही निवडणूक पूर्णपणे अविरोध व्हावी यासाठी जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. मात्र योग्य तडजोड न झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुरस्कृत स्वर्गीय अजित पवार शेतकरी परिवर्तन हे पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले. मात्र माजी मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलनं 12 जागांवर बिनविरोध विजय मिळवल्यानं त्यांचं बहुमत सिद्ध झालंय. उर्वरित 9 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 21 संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे. नमस्कार. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, महिला आणि भगिनींनो आणि मतदार बंधूंनो, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँक ही सहकार क्षेत्राला बळकटी देणं, शेतकरी बांधवांना वेळेवर सुलभ पारदर्शक कर्जपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वाची बँक आहे. या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आपल्या सर्वांच्या पाठिंब्यानं अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल पूर्ण ताकदीनं आणि निष्ठेनं उतरत आहे. आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आणि विचारसरणीवर विश्वास ठेवून सहकार क्षेत्रात खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी हे पॅनल कटिबद्ध आहे. ही बँक अवसायनात निघाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील काही मोठे नेते दादांकडे यायचे आणि बँकेला आर्थिक मदत करा म्हणून पाठपुरावा करायचे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मी सुद्धा त्याची साक्षीदार आहे, कारण अनेक वेळा मी दादांसोबत असायची तेव्हा हा विषय मी ऐकत असायचे. आदरणीय दादांनी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ही सर्वोच्च संस्था पुन्हा ताकदीनं उभी राहावी, शेतकऱ्यांच्या या बँकेला नवसंजीवनी मिळावी यासाठी 300 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे ही बँक अवसायनातून बाहेर आलेली आपण सगळ्यांनी पाहिली आहे. आता मात्र या नेत्यांनी आपल्या पक्षाला वगळून इतर सर्व पक्षाला सोबत घेतलं याची मला खंत वाटते. 21 पैकी 12 संचालक बिनविरोध केले. ज्या दादांनी बँकेला भरीव मदत केली त्यांच्याच पक्षाला बाजूला ठेवण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे माननीय दादांच्या नावानं स्वर्गीय अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल या नावानं आपण पॅनल उभं केलं आहे. सहकारातील पारदर्शकता, शेतकऱ्यांची समृद्धी, बँकेचा सर्वांगीण विकास आणि अजितदादांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी 7 जागांवर निवडणूक रिंगणात असलेल्या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनलच्या सर्व सुशिक्षित, अभ्यासू आणि निष्ठावंत उमेदवारांना ट्रॅक्टर निशाणीवर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्याला सेवेची संधी द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बारामती तालुक्यातील मोरगाव इथं शिवसेना खासदार संजय राऊत यांचं आज जल्लोषात स्वागत करण्यात आलं. संजय राऊत यांच्या वाहनावर JCBच्या माध्यमातून फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. यानंतर खासदार संजय राऊत यांच्या हस्ते मोरगाव येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान संजय राऊत यांच्या उपस्थितीत मोरगाव इथं रामरक्षा पठण आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. त्यामुळे मोरगावात राजकीय कार्यक्रमांसोबतच धार्मिक वातावरणही पाहायला मिळाले. पुण्यात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली छात्रों की गुंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचं पुण्यात आगमन झालं. त्यांच्या स्वागतासाठी राज्यभरातील काँग्रेस नेते आणि पदाधिकारी पुण्यात दाखल झाले. दरम्यान पुणेकरांनी देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. हजारोंच्या संख्येनं नागरिक आणि तरुणाई कार्यक्रमस्थळी उपस्थित झाली. राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि तरुण पुण्यात दाखल झाले. या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.
काँग्रेस आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यामुळे राहुल गांधींच्या छात्रों की गुंज या कार्यक्रमाकडे राज्याचं लक्ष लागलं. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.